विद्यार्थी मित्रांनो, 12वी तत्वज्ञान विषयाच्या ई तासिकेमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण तत्वज्ञानाचे 2 प्रकरण पूर्ण केलेले आहेत आणि आजच्या तासिकेमध्ये आपल्याला तत्वज्ञानाचे 3रे प्रकरण सुरुवात करायची आहे। आपल्या 3ऱ्या प्रकरणाचे शीर्षक आहे मी कोण आहे। मी माझ्याविषयी बोलत नाही आहे, आपल्या प्रकरणाचं शीर्षक सांगतोय। मी कोण आहे, मी काय आहे, असं प्रश्नार्थक चिन्हानं आलेले आपल्या प्रकरणात 3ऱ्या प्रकरणाचं शीर्षक आहे। हू एम आय आणि व्हॉट एम आय, मी कोण आहे, मी काय आहे, असं आपल्या प्रश्नाचं 3ऱ्या प्रकरणाचं शीर्षक आहे। विद्यार्थी मित्रांनो, या 3ऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 मुद्द्यांचा अभ्यास करावयाचा आहे। मी संबंधी, स्वसंबंधी, भारतीय तत्वज्ञानामध्ये असलेली वेगवेगळ्या दर्शनांची मतप्रवाह, त्यांचे विचार आपल्याला अभ्यासावायचे आहे। दुसरा मुद्दा, या प्रकरणामध्ये आपल्याला पाश्चात्य तत्वज्ञानातील मी संबंधी असलेले, स्वसंबंधी असलेले, सेल्फ संबंधी असलेले वेगवेगळी मतं आपणास अभ्यासायची आहेत। आणि 3रा मुद्दा, या प्रकरणामध्ये आपल्याला स्वसंबंधी, मी संबंधी असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक व्ह्यू, याचा अभ्यास आपणास या 3ऱ्या प्रकरणामध्ये करावयाचा आहे। आपलं 3रं प्रकरण अतिशय सोपं, सुलभ आणि सरळ आहे आणि आपल्या 12वी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये लघुतरी प्रश्नांसाठी हे प्रकरण महत्त्वाचं असं आहे। म्हणून आपण या प्रकरणाचा अभ्यास करत असताना लहान सहान गोष्टींकडे, वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी आणि लघुतरी प्रश्नांसाठी आपण या प्रकरणाला महत्त्व दिलं पाहिजे। आपल्या प्रकरणाचं शीर्षक काय आहे? आपलं प्रकरण आजचं आहे 3रं प्रकरण आपल्याला अभ्यासावायचं आहे। आपल्या 3ऱ्या प्रकरणाचं शीर्षक आहे मी कोण आहे, मी कोण आहे, प्रश्नार्थक चिन्ह, मी कोण आहे, मी काय आहे, मी काय आहे, असं आपल्या 3ऱ्या प्रकरणाचं शीर्षक आहे। आता मी कोण आहे, हे कोण आहेत, तुम्ही कोण आहात, अशा प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून, अशा वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून, कोणत्या प्रश्नांच्या माध्यमातून? मी कोण आहे, मी कोण, हे कोण आहे, तुम्ही कोण आहात, अशा प्रश्नांच्या माध्यमातून आपण एकमेकांना ओळख करून देत असतो। आपण एकमेकांना आपला परिचय करून देत असतो आणि परिचय आपण घेत असतो। मी कोण आहे, हे कोण आहेत, आपण कोण आहात, तुम्ही कोण आहात, अशा वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण काय करत असतो? एकमेकांना, एक दुसऱ्यांना आपला परिचय किंवा ओळख आपण करून देत असतो। आणि त्याचसोबत ही झाली व्यक्तिगत ओळख, त्याचसोबत काही औपचारिक ओळखसुद्धा असते। ही औपचारिक ओळख आपण ओळखपत्राच्या माध्यमातून, आपल्या जवळ आपल्या महाविद्यालयाचं, आपल्या शाळेचं, आपण ज्या कार्यालयात काम करतो, कार्य करतो, नोकरी करतो, त्या कार्यालयाचं ओळखपत्र असतं। हे ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल किंवा इतर काही फोटो असलेली आपली ओळख दर्शवणारी काही पत्र, कार्ड असतील। या पत्रांच्या माध्यमातून आपण आपली औपचारिक ओळख करून देत असतो। परंतु व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, हे झाले व्यावहारिक जीवनातले अर्थ, की मी कोण आहे, आपण कोण आहात, तुम्ही कोण आहात, हे कोण आहेत, अशा प्रश्नांच्या माध्यमातून आपण एक दुसऱ्यांचा परिचय करून घेतो, एक दुसऱ्यांची ओळख करून घेत असतो, एकमेकांना आपली ओळख करून देत असतो। आणि औपचारिक ओळखही वेगवेगळ्या ओळखपत्रांच्या माध्यमातून किंवा आधार कार्डाच्या माध्यमातून होत असते। परंतु व्याकरणाच्या दृष्टिकोनातून
मी जे आहे, मी हे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जर आपण मी याच्याकडे पाहिले, मी ज्याला आपण इंग्रजीमध्ये सेल्फ असं म्हणतो, तर व्याकरणाच्या दृष्टिकोनातून मी हे काय आहे? मी हे एक प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे. प्रत्येकजण, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मानव जेव्हा स्वतःबद्दल बोलत असतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मानव हा मी हे सर्वनाम उपयोगात आणत असतो. मी या सर्वनामाचा वापर तो करत असतो. जेव्हा व्यक्ती आपल्या स्वतःविषयी बोलतो, मानव स्वतःविषयी बोलत असतो, तेव्हा मानव किंवा व्यक्ती हा स्वतःविषयी बोलत असताना मी या मराठीतील सर्वनामाचा तो उपयोग करत असतो. याचा अर्थ काय होतो की जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःची ओळख करून देत असताना मी याचा उपयोग, मी या सर्वनामाचा उपयोग करतो, याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असणारा जो मी आहे, प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असणारा जो मी आहे किंवा सेल्फ आहे, हा मी हा प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा मी हा वेगळा आहे. म्हणजे एका व्यक्तीचा मी दुसऱ्या मी सारखा नाही. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असणारा प्रत्येकाचा मी हा इतराच्या मीपेक्षा कसा आहे? वेगळा आहे असं मानलं जातं. पण मीला जर आपण द्रव्य मानले, मीला आपण काय मानले विद्यार्थी मित्रांनो? आपण मीला जर द्रव्य मानले तर मी हा कशावर अवलंबून असतो? कारण द्रव्य म्हटल्यानंतर तो कशावर अवलंबून असतो? किंवा तो स्वयंभूपणे अस्तित्वात असणारा आहे का? असे काही प्रश्न निर्माण होतात. केव्हा? की जेव्हा आपण मीला काय मानले? मीला आपण द्रव्य मानले की हा मी कशावरही अवलंबून नसणारा. मीला जर आपण काय मानले विद्यार्थी मित्रांनो? द्रव्य मानले, सबस्टन्स मानले, तर मग हा मी कसा ठरतो? कारण द्रव्य म्हणजे काय आहे की जो स्वयंभूपणे अस्तित्वात असतो, जो स्वतःच्या अस्तित्वासाठी इतरांवर अवलंबून असतो, ते म्हणजे द्रव्य. मग आपण मीला जर द्रव्य असं म्हटलं तर हा मी कसा ठरतो विद्यार्थी मित्रांनो? बिलकुल बरोबर आहे, द्रव्यासारखा. म्हणजे हा मी कशावरही अवलंबून नसणारा, मी हा कशावरही अवलंबून नसणारा, स्वयंभूपणे स्वतंत्रपणे अस्तित्वात असणारा असा हा मी आहे. परंतु मुळात असे काही द्रव्य असेल का? असे काही द्रव्य म्हणजे मी असे द्रव्य की जे स्वयंभूपणे अस्तित्वात असते, स्वयंभूपणे, जे स्वयंभूपणे अस्तित्वात असते, जे स्वतंत्रपणे अस्तित्वात असते, असे काही द्रव्य असेल का? असे काही द्रव्य असेल का? असेल तर त्याचे स्वरूप काय असेल? मग ते जड आहे की चेतन आहे? असे अनेक प्रश्न तत्त्वज्ञानामध्ये निर्माण होत असतात. केव्हा निर्माण होतात? की जेव्हा आपण या मीला काय मानले? द्रव्य मानले असता. मग मीला आपण जर द्रव्य मानले तर मी हा कसा ठरतो? मी हा मग इतर कशावरही अवलंबून नसणारा, इतर कशावरही अवलंबून नसणारा ठरतो. म्हणजेच तो स्वयंभूपणे अस्तित्वात असणारा ठरतो, इतर कशावरही अवलंबून नसणारा. कशासाठी? स्वतःच्या अस्तित्वासाठी जो दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसतो, ते द्रव्य म्हणजे काय? मी होय. किंवा जे स्वयंभूपणे स्वतंत्रपणे अस्तित्वात असते ते द्रव्य म्हणजे काय? मी होय. असा जर आपण या मीचा अर्थ घेतला तर मग मुळात हे काही द्रव्य असे असेल का? मी असे द्रव्य अस्तित्वात असेल का? जर मी हे द्रव्य मुळात असे अस्तित्वात असेल, जे स्वयंभूपणे स्वतंत्रपणे इतर कशावरही अवलंबून नसताना अस्तित्वात असते, असा मी हा द्रव्य जर अस्तित्वात असेल तर त्या मीचे स्वरूप काय असेल? मग त्या मीचे स्वरूप काय असेल हे पाहिल्यानंतर आणखीन काही प्रश्न निर्माण होतात की तो मी हे जड स्वरूपाचा आहे का तो मी चेतन स्वरूपाचा आहे? तो मी कसा? जड स्वरूपाचा आहे की चेतन स्वरूपाचे आहे? असे अनेक प्रश्न तत्त्वज्ञानामध्ये निर्माण होतात. मग मी कोण? असा प्रश्न जेव्हा तत्त्वज्ञानामध्ये विचारला जातो, मी
कोण असा प्रश्न जेव्हा तत्त्वज्ञानामध्ये विचारला जातो तेव्हा प्रत्येकाच्या ठिकाणी मी जो आहे तो मी इतरांपेक्षा वेगळा, प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी, प्रत्येक मानवाच्या ठिकाणी जो मी आहे, सेल्फ आहे, तो मी इतर मानवापेक्षा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो असं मानलं जातं. परंतु तत्त्वज्ञानामध्ये ज्या मीचे स्वरूप जाणून घेतले जाते, ज्या मीचा स्वरूपाचा अभ्यास केला जातो, तो मी मात्र संपूर्ण मानवजातीचा मी असतो. तो मी मात्र कसा असतो? संपूर्ण मानवजातीचा मी असतो. आणि मी हा मानवाला स्वस्वरूपाची ओळख करून देणारा असतो. जो मी आपण द्रव्य मानतो, जो मी म्हणजे सेल्फ आहे, तो मी काय आहे? तो मी हा मानवाला म्हणजे स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून देणारा असतो. अशाच मीचे स्वरूप तत्त्वज्ञानामध्ये अभ्यासले जाते. कोणत्या मीचे स्वरूप अभ्यासले जाते? की जो मी संपूर्ण मानवजातीशी संबंधित आहे, जो मी हा संपूर्ण मानवाला त्याच्या स्वस्वरूपाची, त्याच्या स्वतःच्या स्वरूपाची जाणीव करून देतो, स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून देतो, त्या मीचा अभ्यास आपण तत्त्वज्ञानामध्ये करत असतो. आता एक चांगले जीवन जगण्यासाठी आता मीचा अभ्यास आपण का केला पाहिजे? मीचा अभ्यास करणे का आवश्यक आहे? तर त्याचं उत्तर असं आहे विद्यार्थी मित्रांनो, की एक चांगलं जीवन जगण्यासाठी आपण कोण आहोत, एक व्यवस्थित जीवन जगण्यासाठी, एक यशस्वी जीवन जगण्यासाठी आपण कोण आहोत, आपण काय आहोत, आपल्यामध्ये कोणकोणत्या क्षमता आहेत, आपल्या कोणकोणत्या मर्यादा आहेत. आपल्या क्षमता म्हणजे आपल्या असलेल्या शक्ती, मर्यादा म्हणजे उणिवा. की एक चांगलं जीवन जगण्यासाठी आपण कोण आहोत, आपण काय आहोत, आपल्या क्षमता आणि मर्यादा काय आहेत, आपल्याला काय हवे आहे आणि आपल्याला काय नको आहे, हे व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. जर आपल्याला व्यक्तीला, मानवाला एक व्यवस्थित जीवन जगावायचं असेल, चांगले जीवन जगावायचं असेल, तर व्यक्तीला, मानवाला मी कोण आहे, मी काय आहे, माझ्यामध्ये आपल्या ठिकाणी कोणत्या क्षमता आहेत, क्षमतासोबत कोणत्या मर्यादा आहेत, कारण जिथं क्षमता आल्या तिथं मर्यादाही असतात, याची जाणीव व्यक्तीला असली पाहिजे. आपल्याला काय हवे आहे, आपल्याला काय नको आहे, हे व्यवस्थितपणे व्यक्तीला, मानवाला समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेमध्ये आणि त्याचसोबत पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या परंपरेमध्ये या मीविषयी, सेल्फविषयी चिंतन केलेले, अभ्यास केलेले, विचार मांडलेले आपणास दिसून येतात. मग भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सेल्फ संबंधी, मी संबंधी विचार वेगवेगळ्या दर्शनांनी वेगवेगळी विचार मांडलेली आहेत. आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या परंपरेमध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी या मी संबंधी, सेल्फ संबंधी वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. म्हणजे एकंदरीत आता आपणास एक गोष्ट लक्षात आली असेल की मी किंवा सेल्फ कोण आहे, मी काय आहे, हू ॲम आय, व्हॉट ॲम आय, याचा अभ्यास करणे एक चांगलं जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. कारण जेव्हा व्यक्ती स्वतःला ओळखून घेतो, जेव्हा व्यक्ती स्वतःच्या क्षमतांना जाणून घेतो, जेव्हा व्यक्तीला स्वतःच्या मर्यादा माहीत असतात, जेव्हा व्यक्तीला मी कोण आहे हे माहीत असतं, मी काय आहे हे माहीत असतं, मला काय पाहिजे माहीत आहे, मला काय नको आहे हे माहीत आहे, तोच व्यक्ती आपल्या जीवनामध्ये यशस्वी जीवन जगत असतो. म्हणून व्यवस्थित जीवन जगत असतो. म्हणून आपणास मीचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. आणि त्यामुळेच या मी संबंधी, अशा मी संबंधी जो यशस्वी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, अशा मी संबंधीचा अभ्यास भारतीय तत्त्वज्ञानातही केलेला आहे आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये केलेलाही आपणास दिसून येतो. आता अशा मी संबंधीचा अभ्यास करत असताना आपण सुरुवातीला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ज्या मी संबंधी अभ्यास करत असताना वेगवेगळ्या दर्शनांनी विचार मांडलेले आहेत.
त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करूया. आपण भारतीय तत्त्वज्ञानातील भारतीय तत्त्वज्ञान, आता या अंतर्गत सेल्फ संबंधी, मी संबंधी जे वेगवेगळ्या दर्शनांनी मांडलेली विचारं आहेत त्यांचा अभ्यास आपणास या ठिकाणी करावयाचा आहे. त्यामध्ये आपण सर्वप्रथम अभ्यासूया चार्वाक दर्शनाचे मी संबंधी मत. कोणाचे विद्यार्थी मित्रांनो? चार्वाक दर्शनाचे. आपल्याला आठवत असेल आपण पहिल्या प्रकरणामध्ये सत्ता मीमांसा या प्रकरणामध्ये अभ्यास करत असताना चार्वाक दर्शनाविषयी थोडीशी माहिती घेतलेली आहे. चार्वाक दर्शन हे कसं दर्शन आहे? अभ्यासलं विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर आहे की चार्वाक दर्शन हे एक भारतीय दर्शन असून हे दर्शन एक जडवादी दर्शन म्हणून ओळखलं जातं. हे दर्शन एक भौतिकवादी दर्शन म्हणून ओळखलं जातं. हे दर्शन एक नास्तिक दर्शन म्हणून ओळखलं जातं. म्हणजे चार्वाक दर्शनाची ओळखही जडवादी दर्शन, भौतिकवादी दर्शन, नास्तिक दर्शन, लोकायत दर्शन अशा पद्धतीनं वेगवेगळी ही चार्वाक दर्शनाची नावे आहेत. चार्वाकांनी जड देहापासून स्वतंत्र असे कुठले, लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, या एका वाक्यामध्ये स्वसंबंधी, मी संबंधी, सेल्फ संबंधी चार्वाकाचे संपूर्ण विचार सामावलेले आपणास दिसून येतील. आणि हे एक विधान जर आपल्या लक्षात आलं तर याचंच विश्लेषण जर आपण केलं तर चार्वाक दर्शनाचे स्वसंबंधी मत आपण सविस्तरपणे लिहू शकतो. काय म्हणतात बा चार्वाक? काय म्हणतात? चार्वाकांनी जड देहापासून स्वतंत्र असे कुठले चैतन्य किंवा चेतन द्रव्य, जड देहापासून, कशापासून विद्यार्थी मित्रांनो? जड देहापासून. कशाविषयी म्हणत आहे ते? चैतन्य. काय म्हणतात? चैतन्य. चार्वाक काय म्हणतात की चार्वाकांनी जड देहापासून स्वतंत्र असे कुठले चैतन्य किंवा चेतन द्रव्य, किंवा काय चेतन द्रव्य अस्तित्वात नसते असे चार्वाकांचे मत आहे. काय मत आहे की जड देहाशिवाय, आपल्या या शरीराशिवाय, जड देहात, देह म्हणजे शरीर, आपल्या जड देहाशिवाय स्वतंत्र असे, वेगळे असे कुठलेही चैतन्य, कोणतेही चैतन्य किंवा चेतन द्रव्य अस्तित्वामध्ये नसते हे चार्वाकाचे मत आहे. परंतु भारतीय तत्त्वज्ञानामध्ये अनेक दर्शनांचं असं मत आहे की जड देहाशिवाय चैतन्य किंवा चेतन द्रव्य हे अस्तित्वामध्ये असते. हे जे मत आहे भारतीय तत्त्वज्ञानातील, कोणते मत? की जड शरीराशिवाय, जड देहाशिवाय चैतन्य, चेतन द्रव्य, ज्याला आपण एक नाव असं देऊ शकतो, आत्मा असंही नाव देऊ शकतो, हे चैतन्य, चेतन द्रव्य अस्तित्वात असते असे जे विचार भारतीय तत्त्वज्ञानात आहेत, अशा विचारांना चार्वाक दर्शनामध्ये आपणास काय केलेलं दिसून येतं? नाकारलेलं दिसून येतं. म्हणजे काय केलं? स्वीकारलेलं दिसून येत नाही. याचा अर्थ चार्वाक चैतन्याचे किंवा जाणिवेचे, लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्र, याचा अर्थ काय होतो की चार्वाक चैतन्याचे किंवा जाणिवेचे अस्तित्व नाकारतात. कोणाचं अस्तित्व नाकारतात? चैतन्याचे किंवा जाणिवेचे. चैतन्याचे किंवा जाणिवेचे अस्तित्व नाकारतात. कोण नाकारतात? शेख सर? नाही, चार्वाक नाकारतात. अगदी बरोबर. की याचा अर्थ काय होतो की भारतीय तत्त्वज्ञानामध्ये जी विचारधारा होती की जड देहापासून स्वतंत्र असे चैतन्य किंवा चेतन द्रव्य हे अस्तित्वामध्ये असते, अशी जी एक विचारधारा होती, या विचारधारेला चार्वाक दर्शनामध्ये पूर्णपणे नाकारलेलं आपणास दिसून येतं. याचा स्वीकार चार्वाक दर्शनामध्ये केलेला नाही. याचा अर्थ काय होतो की याचा अर्थ चार्वाक चैतन्याचे किंवा जाणिवेचे, चैतन्याचे किंवा जाणिवेचे अस्तित्व हे पूर्णपणे नाकारतात. जोपर्यंत आपण जिवंत असतो तोपर्यंत आपले शरीर हे चैतन्ययुक्त असते, तोपर्यंत आपले शरीर हे जाणीवयुक्त असते.
हा चैतन्ययुक्त देह म्हणजेच मी होय. हा जो चैतन्ययुक्त देह आहे, कसा देह? चैतन्ययुक्त. हा जो चैतन्ययुक्त देह आहे, हा चैतन्ययुक्त देह म्हणजेच मी आहे. हा चैतन्ययुक्त देह म्हणजेच मी आहे, असे कोणाचे मत आहे? चार्वाक दर्शनाचे मत आहे. कारण चार्वाक दर्शनांनी जड देहापासून स्वतंत्र असे चैतन्य, जड देहापासून स्वतंत्र असे चेतन द्रव्य, जड देहापासून जाणीवेचे वेगळे स्वतंत्र असे अस्तित्व मान्य केलेले नाही, त्याला त्यांनी नाकारलेलं आहे. याचा अर्थ चैतन्ययुक्त देह याचं अस्तित्व चार्वाक दर्शनामध्ये आपल्याला नाकारलेलं दिसून येतं. म्हणजे चार्वाक दर्शनांनी चैतन्ययुक्त देहालाच, ज्या देहामध्ये चैतन्य आहे, जाणीव आहे, चेतन द्रव्य आहे, त्या देहालाच चार्वाक दर्शनामध्ये मी असे म्हटलेले आहे, मी असे म्हटलेले आहे. याचा अर्थ चार्वाक आत्म्याचे स्वतंत्र असे अस्तित्व नाकारतात. चार्वाक काय करतात? आत्म्याचे स्वतंत्र असे अस्तित्व नाकारतात. कसे नाकारतात ते पहा विद्यार्थी मित्रांनो. चार्वाक काय म्हणतात की ज्या शरीरामध्ये चेतना आहे, ज्या शरीरामध्ये जाणीव आहे, ते चैतन्ययुक्त देह हाच आत्मा आहे. या चैतन्ययुक्त देहाशिवाय किंवा देहाशिवाय स्वतंत्र असा आत्मा किंवा चेतन द्रव्य अस्तित्वात नसते, असे मानल्यामुळे चार्वाक दर्शन हे आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व नाकारतात, असे आपल्याला लक्षात येते. परंतु भारतीय तत्त्वज्ञानामध्ये जे चिदवादी विचारवंत आहेत, भारतीय तत्त्वज्ञानामध्ये जे वास्तववादी विचारवंत आहेत, भारतीय तत्त्वज्ञानामध्ये चिदवादी आणि वास्तववादी जे तत्त्वज्ञ आहेत, त्यांच्या विचारानुसार आत्मा म्हणजे जे शरीरासोबत नष्ट होत नाही. जेव्हा आपलं शरीर, देह हे नष्ट होतं, त्यावेळेला आत्मा नष्ट होत नाही, असे काही चिदवादी विचारवंत भारतीय तत्त्वज्ञानात आहेत. असे काही वास्तववादी विचारवंत भारतीय तत्त्वज्ञानात आहेत. तर असा आत्मा हा या शरीराबरोबर नष्ट होत नाही, तर तो स्वतंत्रपणे अस्तित्वात असतो, तो वेगळेपणाने अस्तित्वात असतो, स्वतंत्रपणे अस्तित्वात असतो, असे चिदवादी आणि वास्तववादी विचारवंतांचं मत आहे. परंतु आता हे चिदवादी आणि वास्तववादी विचारवंतांचे जे मत आहे, तत्त्वचिंतकांचे जे विचार आहे की शरीर हे जड देह नष्ट झाल्यानंतर आत्मा नष्ट होत नाही, जड देह नष्ट झाल्यानंतर आत्मा नष्ट होत नाही, तर तो स्वतंत्रपणे अस्तित्वात असतो. या चिदवादी विचारांना, या वास्तववादी विचारांना जडवादी दर्शनांनी, जडवादी विचारधारेच्या विचारवंतांनी किंवा तत्त्वचिंतकांनी स्वीकारलेलं नाही. म्हणजे जडवादी मात्र चैतन्यामधूनच काय म्हणतात पहा, जडवादी काय म्हणतात? जडवादी मात्र चैतन्य हे चैतन्याची निर्मिती, जाणीवेची निर्मिती, चेतनयुक्त द्रव्याची निर्मिती ही जडामधूनच होत असते, भौतिक द्रव्यामधूनच निर्माण होत असते. चैतन्याची निर्मिती, कशाची निर्मिती? चैतन्याची निर्मिती, जाणीवेची निर्मिती, जाणीवेची निर्मिती, चैतन्याची निर्मिती ही कशातून होत असते? जडातून होत असते, असे जडवादी विचारवंत मानतात. असे जडवादी विचारवंत प्रतिपादन करतात. कारण जड द्रव्य मुळात चेतनरहित असताना, मग प्रश्न असा आहे की जर जडातून चैतन्याची निर्मिती होत असेल, कशातून? कशातून? जडातून जर चैतन्याची निर्मिती होत असेल, जडातून चैतन्याची निर्मिती होत असेल, तर मग एक प्रश्न सहजपणे निर्माण होईल की जड द्रव्यातून, जड पदार्थांपासून चेतनेची, जड द्रव्याची निर्मिती कशी होईल? तर यासाठी चार्वाकांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन याचं समर्थन केलेलं आहे की जडातूनच जाणीवेची, चैतन्याची, चेतनद्रव्याची निर्मिती होत असते. याला त्यांनी स्पष्ट करण्यासाठी चार्वाक दर्शनामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की चार्वाकांच्या मतानुसार ज्याप्रमाणे हिरवे पान,
जे आपण पान खातो, नागवेळीचं पान जे म्हणतो, हिरवे पान, पांढरा चुना आणि तपकिरी रंगाचा कात आणि सुपारी हे एकत्र करून ज्यावेळेस आपण त्याला चावतो, खातो, त्यावेळेला मुळात नसलेल्या लाल रंगाची निर्मिती होते. पान खाल्ले असेल ना विद्यार्थी मित्रांनो, खाल्ला आहे की नाही? मसाला पान, साधा पान, जसं काही असेल, कलकत्ता पान खात असाल आपण, सर्वजण खातो. कुठेही जरा व्यवस्थित जेवण झालं खातो. त्याच त्यातल्या घटकांकडे लक्ष द्या की पान हिरव्या रंगाचा आहे, चुना पांढऱ्या रंगाचा आहे, त्यात टाकलेला कात तपकिरी रंगाचा आहे. मग लाल रंग आहे का त्या या वेगवेगळ्या घटकांमध्ये? नाही. परंतु जेव्हा यांचं मिश्रण करतो, जेव्हा आपण याला खातो, तेव्हा यांच्या मिश्रणातून मुळामध्ये नसलेल्या लाल रंगाची निर्मिती होत असते. अगदी तशाच पद्धतीने काय म्हणतात पहा, अगदी तशाच पद्धतीने मुळात वेगवेगळी जड द्रव्य जेव्हा विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्र येतात, चारवा काय म्हणतात की पान, कात, चुना हे विशिष्ट प्रमाणात एकत्र आल्यानंतर मुळात नसलेल्या लाल रंगाची निर्मिती उत्पत्ती होते. त्याचप्रमाणे जड द्रव्ये ही, या जगामध्ये असलेली जड द्रव्ये ही विशिष्ट प्रमाणामध्ये जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ती जड द्रव्य विशिष्ट प्रमाणात एकत्र येण्यामुळे चैतन्याची निर्मिती होत असते. काय म्हटलं पहा विद्यार्थी मित्रांनो, मी परत एकदा तुम्हाला सांगतो या ठिकाणी की जड द्रव्यातून चैतन्याची निर्मिती कशी होते. अशा प्रश्न उपस्थित केल्यानंतर एका उदाहरणाच्या माध्यमातून चार्वाक दर्शनामध्ये जडातून चैतन्याची निर्मिती कशी होते स्पष्ट करून दिलेलं आहे की पान, चुना आणि कात. पान आहे आपला हिरवा रंग, चुना आहे पांढरा रंग आणि कात आहे तपकिरी रंग. आता हे वेगवेगळे रंगाचे, इथं लाल रंग आहे का सुरुवातीला? नाही. परंतु जेव्हा यांचं मिश्रण होतं, जेव्हा याला आपण खातो, त्यावेळेला मात्र मुळात नसलेल्या लाल रंगाची निर्मिती ज्या पद्धतीने होते, अगदी त्याच पद्धतीने आता पहा याच उदाहरणाला आपण चार्वाकांच्या विचाराखाली आणू की वेगवेगळ्या प्रकारची जड द्रव्ये ही विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्र येण्यातून मुळात नसलेल्या चेतनेची, मुळात नसलेल्या जाणीवेची, चैतन्याची निर्मिती होत असते, असं चार्वाक दर्शनाचं स्वसंबंधी, सेल्फ संबंधी म्हणजेच मी संबंधी असणारं मत आहे. चैतन्य ज्यामध्ये आहे तो देह म्हणजेच आत्मा, असं चार्वाकांचं मत आहे, माझं नाही. चैतन्य ज्यामध्ये आहे तो देह म्हणजेच आत्मा, अशी चार्वाकांनी आत्म्याची केलेली व्याख्या आहे. चार्वाकांनी आत्म्याची व्याख्या काय केली विद्यार्थी मित्रांनो? की चैतन्य ज्यामध्ये आहे तो देह, चैतन्य ज्यामध्ये आहे तो देह म्हणजेच आत्मा, अशी चार्वाकांनी आत्म्याची व्याख्या केलेली आहे. याचा अर्थ चैतन्य विशिष्ट देह एव आत्मा, चैतन्य विशिष्ट देह एव आत्मा, असं आत्म्याविषयी चार्वाक दर्शनामध्ये मांडलेलं मत आहे. आत्मा अमर असतो, देह नष्ट झाल्यानंतर आत्मा हा स्वर्गात जातो किंवा आत्मा हा नरकामध्ये जातो किंवा आत्म्याला पुनर्जन्म मिळून तो नवीन देहामध्ये प्रवेश करतो, असे जे विचार आहेत, अशा विचारांना चार्वाक दर्शनामध्ये, कोणत्या दर्शनामध्ये? चार्वाक दर्शनामध्ये आपणास नाकारलेलं दिसून येतं. कोणत्या विचारांना? की देह नष्ट झाल्यानंतर आत्मा हा स्वर्गामध्ये जातो किंवा आत्मा हा नरकामध्ये जातो. स्वर्गात नरकात नाही गेला तर तो पुनर्जन्म घेऊन दुसऱ्या नवीन देहामध्ये प्रवेश करतो, असे जे विचार आत्म्यासंबंधी आहेत, अशा आत्म्यासंबंधी असलेल्या विचारांना चार्वाक दर्शनामध्ये आपणास नाकारलेलं दिसून येतं. म्हणजे आत्माचं अस्तित्व या जड देहाशिवाय स्वतंत्र असतं. याला
चार्वाकांनी पूर्णपणे नाकारलेला आहे. मग या स्वसंबंधी मी संबंधी ही जी भूमिका आहे चार्वाकांची, या भूमिकेला आपण विशिष्ट असं नाव देऊ शकतो. त्याला आपण भूचैतन्यवाद म्हणू शकतो, त्याला आपण देहात्मवाद असं म्हणू शकतो. त्याला आपण काय म्हणू शकतो? देहात्मवाद असं म्हणू शकतो. म्हणून चार्वाकांचे हे जे स्वसंबंधी मत आहे की चैतन्य विशिष्ट देहाशिवाय आत्मा नावाचा कोणताही पदार्थ स्वतंत्रपणे अस्तित्वात नसतो, चैतन्य विशिष्ट देह हाच आत्मा असतो, हे चार्वाकांचे स्वसंबंधी असणारे मत हे भूचैतन्यवाद म्हणून ओळखले जातात किंवा त्याला आपण देहात्मवाद असंही म्हणू शकतो. याचा अर्थ चार्वाक दर्शनामध्ये प्रत्यक्ष किंवा इंद्रियानुभव हे एकच प्रमाण मानणाऱ्या चार्वाकांच्या ज्ञानमीमांसेच्या दृष्टिकोनाशी ही जी चार्वाकांची स्वसंबंधीची भूमिका आहे. चार्वाकांनी ज्ञानमीमांसेसंबंधी विश्लेषण करत असताना, मत मांडत असताना कशाचा स्वीकार केलेला आहे? प्रत्यक्ष आणि इंद्रिय अनुभव या दोन गोष्टींचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. प्रत्यक्ष आणि इंद्रिय अनुभव या दोन गोष्टींचा, या दोन प्रमाणांचा त्यांनी स्वीकार केलेला आपणास दिसून येतो. मग अशा प्रत्यक्ष आणि इंद्रियानुभव हे एकच प्रमाण आहे असे मानणाऱ्या चार्वाकांच्या ज्ञानमीमांसेशी संबंधित जो दृष्टिकोन आहे त्याच्याशी यांची ही स्वसंबंधी असणारी चार्वाकांची भूमिका अतिशय सुसंगत, तार्किक दृष्टिकोनातून सुसंगत असणारी आपणास दिसून येते. आता चार्वाकांचे स्वसंबंधी मत आपण विद्यार्थी मित्रांनो अभ्यासलेलं आहे. याला थोडक्यात जर सांगायचं असेल, 2 ओळींमध्ये, 2 विधानांमध्ये जर व्यक्त करायचं असेल तर चैतन्य विशिष्ट देह हाच आत्मा आहे. चैतन्य विशिष्ट देहाशिवाय स्वतंत्र असा आत्मा नावाचा कोणताही पदार्थ अस्तित्वामध्ये नसतो. अमर आत्मा, शाश्वत आत्मा या संकल्पना, पुनर्जन्म, स्वर्ग नरक या संकल्पना चार्वाक दर्शनामध्ये नाकारलेल्या आपणास दिसून येतात. अशा पद्धतीचे चार्वाकाचे स्वसंबंधी मी संबंधी असणारे मत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण जे अभ्यासलेलं आहे याच्याशी संबंधित आपली काही अडचण असेल, एखादा भाग आपणास शिकवत असताना समजलेला नसेल तर त्याच्याशी संबंधित मॅसेज, अडचणी, वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण मला पाठवावे. आपल्या अडचणींचं समाधान एक शिक्षक म्हणून नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करेन. आजच्या तासिकेसाठी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक खूप खूप आभार. धन्यवाद.